नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण इयत्ता 9वी इतिहास विषयाचं दुसरं प्रकरण याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण काय माहिती घेणार आहोत? पाठाचं नाव काय आहे? 1960 नंतरच्या भारतातील घडामोडी काय होत्या? प्रमुख घडामोडीविषयी या पाठात माहिती दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास या पाठामध्ये देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या देशात जे पंतप्रधान झाले त्यांची कार्य थोडक्यात या पाठात सांगितलेली आहे. तर चला बघूया. पाठ्यघटक दुसरा 1960 नंतरचा भारत. तर बघा मित्रांनो, पाठाचं नाव आहे प्रकरण दुसरे, भारत 1960 नंतरच्या प्रमुख घडामोडी. ज्या काही आपल्या देशात देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या देशासमोर जी काही आव्हानं होती, देश एक अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत देश उभा होता आणि त्या देशाला आपल्या नेत्यांसमोर एक सर्वात मोठा प्रश्न होता की या देशाच्या ज्या समस्या आहेत सर्वच बाबतीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि देशाला समोर घेऊन जाणे. ह्या समस्या 1960 नंतर कशा सोडवल्या, आपल्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे देशाला एक नवी दिशा दिली, याविषयी या पाठात आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, इसवी सन 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. सर्वांना माहीत आहे की आपला देश 1947मध्ये स्वतंत्र झाला, पण 1950 पासून संविधानाचा स्वीकार आपण केलेला आहे. भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. भारतीय समाज हा बहुजिन्सी असून या समाजात विविध भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक एकत्र राहत आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जगाच्या दृष्टीने की सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत असून, वंशाची लोक एकत्र राहतात, भाषेची लोक एकत्र राहत असून देखील आपला देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण जर कम्पेअर केलं तर आपल्या एक दिवस अगोदर आपल्या शेजारील जो राष्ट्र आहे पाकिस्तान, तो एक दिवस अगोदर स्वतंत्र झाला, तरीही त्या देशाची प्रगती झाली नाही. कारण की तिथं धर्माला अनुसरून तिथं राजकारण करण्यात आल्यामुळे, एकच धर्म असून आणि धर्माला महत्त्व दिल्यामुळं त्या देशाची प्रगती होऊ शकली नाही. आणि आपल्या देशामध्ये आपण धर्माला न देता माणसांना आपण महत्त्व दिलेलं आहे, लोकांना महत्त्व दिलं, म्हणून आपल्या देशाची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. तर बघा मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक म्हणजे पैशासाठी, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते. सगळेच प्रश्न सोडवायचे होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि उद्योगकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग स्वीकारण्यात आला. काय झालं, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतासमोर एक आर्थिक प्रश्न, पैसा नव्हता. बराचसा पैसा आपण पाकिस्तानला देऊ केला होता. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की गांधीजींनी त्यांना पैसा आणि त्यांच्या देशाने जी जमीन मागितली, सुपीक सिंधू प्रांताची जी जमीन आहे ती आपण त्यांना दिलेली होती आणि पैसेही दिले होते. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते. त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि औद्योगिकरणावर भर. कोणत्याही देशाचा जर विकास करायचा असेल तर उद्योग उभा राहिले पाहिजे आणि उद्योग उभा राहिल्याच्या नंतरच त्या देशाची प्रगती होत असते. यासाठी उद्योगासाठी आर्थिक विकास साध्य करण्याचा आणि देशातील प्रमुख म्हणजे दारिद्र्य जे आहे ते दूर करण्याचा एक मार्ग स्वीकारण्यात आला होता आपल्या देशात. आता निवडणुकांचे यशस्वी आयोजन देखील लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले आणि आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केला आणि लोकशाहीची जी परंपरा आहे त्यावरती लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यामुळे राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठी कार्यक्रमांची आणि धोरणांचा समावेश असलेले अनेक सामाजिक धोरण प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. आणि जी काही दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांसाठी देशाने राजकारण्यांनी ज्या काही योजना आणल्या त्या योजनामुळे बराच बदल झालेला होता. त्यानंतर बघूया 1960चे दशक महत्त्वाचे आहे. भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणारे अनेक घडामोडी 1960च्या दशकात घडल्या. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली.
बघा, भारत जरी 1947ला स्वतंत्र झाला होता तरी देखील भारताचे बरेच जे प्रांत होती ती विदेशी लोकांच्या म्हणजे पारतंत्र्यात होती, म्हणजे विदेशी लोकांच्या हाती होती. त्यामध्ये आहे गोवा, दीव, दमण. तर ही जी प्रांत आहेत ही कधी स्वतंत्र झाली? 1960च्या दशकानंतर. 1961ला ही प्रांत स्वतंत्र झाली. त्यामध्ये मराठवाडा असेल तो निजामांच्या ताब्यात होता, तो देखील स्वतंत्र झाला. अशा बऱ्याच प्रांत आहेत की ते 1947ला स्वतंत्र झाली नव्हती, हळूहळू ती स्वतंत्र होत गेली आणि भारतात विलीन होत गेली. उत्तरेकडील सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. बघा मित्रांनो, या तणावाची परिणिती अखेर दोन्ही देशामधील सीमारेषा युद्धात झाली. हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या स्वरूपात क्षेत्रात झाले, म्हणून त्याला मॅकमोहन रेषा आणि मॅकमोहन युद्ध असं संबोधण्यात येतं. ते युद्ध झालं 1962मध्ये. बघा मित्रांनो, त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताचे प्रथम प्रधानमंत्री कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते, पहिले पंतप्रधान. आणि ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. आणि त्यांनी जे परराष्ट्र धोरण आहे म्हणजे दुसऱ्या देशांसोबत जे धोरण आहे आपल्या देशाचं, याचे ते शिल्पकार होते. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी, बघा मित्रांनो, भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. 1964मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले आणि 1964मध्ये भारताचे प्रथम प्रधानमंत्री नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या कारकिर्दीत, बघा मित्रांनो, या पाठात आपण प्रमुख प्रधानमंत्री जे आहेत त्यांच्याविषयी माहिती बघत आहोत. तर लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाले नेहरू यांच्या निधनानंतर. त्यांच्या कारकिर्दीत 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावर पुन्हा एक युद्ध झाले. 65मध्ये काश्मीरसोबत एक युद्ध झाले. काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झाले आणि या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याचं काम कोणी केलं? तर रशियाने केले आणि दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे युद्ध संपलं. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली. आणि जय जवान जय किसान ही म्हणजेच काय? आपल्या देशाचं जे महत्त्वाचं स्थान जे आहे ते एका जवानावरती आहे आणि किसान म्हणजेच शेतकऱ्याला त्यांनी प्रचंड महत्त्व दिलं. देशाचे हे दोन जे आहेत, जवान म्हणजे सैनिक आणि किसान, ही देशाची दोन पिल्लर आहेत. यांना लाल बहादूरने प्रचंड प्रमाणात महत्त्व दिलं आणि एक नारा दिला सर्व भारतात की जय जवान जय किसान. त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्त्व सर्व देशवासियांना सांगितले. 1966मध्ये ताशकंद येथे लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले. आता अफगाणिस्तानातील ताशकंद येथे एक करार झाला. ताशकंद करार म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे आणि ते ताशकंद करार करण्यासाठीच गेलेले असताना अचानक त्यांचं तिथं निधन झालेलं आहे 66मध्ये. आता 66मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या, लाल बहादूर शास्त्री निधन झाल्यानंतर भारताच्या पंतप्रधान एक महिला पंतप्रधान झाल्या 1966मध्ये. ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळात, कारण की स्त्रियांना एवढ्या मोठ्या पदावर जाण्याची ही जगामध्ये तुरळक घटनांपैकी एक घटना होती. तर 1966मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं सांगू इच्छितो की इंदिरा गांधी ह्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. बँकांचे राष्ट्रीयकरण, आता त्यांनी काय महत्त्वाचे निर्णय घेतले इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात? तर बघा, सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, त्यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजे ज्या खाजगी बँका आहेत त्यांना राष्ट्रीय बँका म्हणून घोषित केले व संस्थानिकांचे तनखे बंद केले. संस्थानिक जी होती इंग्रजांच्या काळात त्यांना पगार मिळायचा ते त्यांनी बंद केला व
त्यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम झाले. त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आणि या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्ती वाहिनीने केले. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यावधी निर्वासित तेथून भारतात आले. म्हणजेच काय, आजचा जो बांगलादेश आहे पूर्वी तो पाकिस्तानचा हिस्सा होता आणि जो बांगलादेश जो आहे आजचा, त्यावरती पाकिस्तान प्रचंड प्रमाणात जुलूम करायचा. म्हणजेच काय, त्यांच्यावर अत्याचार होत असायचे आणि त्यामुळंच आपल्या देशातील ज्या पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी, त्यांनी आजचा जो पाकिस्तानचा भाग जो पूर्वी पाकिस्तानात होता त्यांना मदत केली आणि त्यांची निर्मिती करण्यामध्ये इंदिरा गांधीचा खूप मोठा भाग होता. आणि त्या काळात प्रचंड लोक या दोन्हीच्या युद्धामध्ये प्रचंड लोक भारतात येऊन राहू लागले. 1970चे दशक. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. बघा, 65मध्ये ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान शास्त्रीजी होते त्यावेळेससुद्धा युद्ध झालं. त्यानंतर परत युद्ध 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत झाली. या कामी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. आता त्यानंतर बघा, शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचा आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण, बघा लक्षात असू द्या, 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. त्यामध्ये 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. बघा कोणकोणत्या मोठ्या घटना घडत गेल्या. आपण यशस्वी अणुचाचणी 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे केली, प्रचंड विरोध असताना देखील केली. त्यानंतर काय झालं, 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीम देखील भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला आणि ते सामील झाले. आता बघूया, या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आणि आर्थिक परिस्थिती आपल्या देशाची चांगली होत गेली असतानाच जी राजकीय परिस्थिती आहे अस्थिर म्हणजेच डबघाईला आली, अस्थिर होत गेली. 1974मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. या विरोधात देशव्यापी संप झाला आणि निषेध झाला, इंदिरा गांधींचा निषेध झाला. म्हणजे खूप मोठी घटना होती ती. याच दरम्यान काँग्रेस पक्षाकडून इंदिरा गांधी या प्रमुख होत्या, तर जयप्रकाश नारायण यांच्या विरोधात, यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधीच्या विरोधात आंदोलन जयप्रकाश नारायण यांनी केले. आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडली गेली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे, आता मित्रांनो थोडक्यात सांगतो, आणीबाणी म्हणजेच काय, की आणीबाणीमुळे जी लोकांना अधिकार दिलेले असतात त्या अधिकारांचं काय होतं, अधिकार कुंठित होत जातात. म्हणजेच काय, ते अधिकार समाप्त होतात थोड्या काळासाठी. जोपर्यंत आणीबाणी असते तोपर्यंत ते अधिकार समाप्त होत असतात. म्हणजे फिरण्याचं, चालण्याचं, बोलण्याचं जे स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने दिलेलं आहे मित्रांनो, त्यावर गदा येत असते आणि संपूर्ण जे अधिकार असतात ते राज्यशासित म्हणजेच राष्ट्रपती शासन लागल्याच्या नंतर राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली चालत असतात. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली आणि त्यानंतर बघा, परंतु त्याचबरोबर काय होत गेलं की लोकही मानवी हक्कांची संकोच झाला म्हणून लोकही नाराज होत गेली. हा राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 77 पर्यंत राहिला. लक्षात असू द्या, राष्ट्रीय आणीबाणीचा काळ 75 पासून 77 पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. लोक प्रचंड प्रमाणात इंदिरा गांधीवरती नाराज होती कारण की त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती.
आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली आणि या आणीबाणीला विरोध करण्यासाठी अनेक जी विरोधी पक्ष आहेत, इंदिरा गांधीचे विरोधी जी नेते आहेत, त्यांनी सर्व नेत्यांचा मिळून एक पक्ष तयार केला, जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. मोरारजी देसाई देशाचे प्रधानमंत्री झाले आणि इंदिरा गांधी यांना हरवून देशाचे प्रधानमंत्री कोण झालं? मोरारजी देसाई झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदामुळे फार काळ टिकले नाही. त्यानंतर बघा, त्यांच्यात देखील मतभेद होत गेले आणि त्यामुळे तेही फार जास्त दिवस पंतप्रधान राहू शकले नाही. आणि त्यानंतर मग भारताचे पंतप्रधान झाले चरणसिंग. लक्षात असू द्या मित्रांनो, त्यांचे सरकार ते देखील अल्पकाळ टिकले. 1980मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. जी विरोधी पक्ष एकत्र आली होती त्यांना सर्वांना एकत्र घेऊन चालणे शक्य झाले नाही आणि त्याचाच फायदा घेत 1980च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. म्हणजेच कोण? इंदिरा गांधी परत भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. 1980चे दशक, या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. आता कोणकोणती आव्हानं होती ती? तर बघा मित्रांनो, सगळ्यात मोठं आव्हान होतं शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. आणि बघा मित्रांनो, सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता अतिरेक्यांनी 84मध्ये आणि यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. म्हणजेच इंडियन आर्मी तिथं बोलवण्यात आली आणि इंडियन आर्मी मंदिरामध्ये आपल्या पायात शूज वगैरे घालून आत गेली होती. याचा प्रचंड राग हा लोकांना होता, कारण की त्यांचं सिखांचं एक पवित्र स्थान होतं सुवर्ण मंदिर आणि तिथं इंडियन आर्मी शस्त्रांसोबत तिथं आत गेली होती. याचा प्रचंड राग त्यांना होता. श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली. आणि बघा हा राग, आणि कारण की तो जो सुरक्षा रक्षक होता इंदिरा गांधींचा तो एक शीख होता आणि मग त्यानेच नंतर काय केलं, इंदिरा गांधी यांची हत्या केली. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखालील मोठे आंदोलन झाले. आणि बघा मित्रांनो, 1984मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. आता राजीव गांधी कोण? तर इंदिरा गांधींचे पुत्र. आता हे सत्तेवर आले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं की भारताच्या अर्थव्यवस्थेत म्हणजे भारताची पैशाची जी बाजू आहे ती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आणि तसेच टेक्नॉलॉजीच्या बाबतीत देखील त्यांनी अनेक प्रयत्न घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण तिथं झाल्याच्या नंतर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला. आता तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एक संध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही आणि संरक्षण आणि सामग्री विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बऱ्याच प्रकरणात टीका झाली. बोफोर्स तोफा ज्या आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला. या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलात विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. आणि राजीव गांधी नंतर मग भारताचे प्रधानमंत्री कोण झाले? विश्वनाथ प्रताप सिंग. आणि राजीव गांधीवर कोणता भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला? लांब पल्ल्याच्या बोफोर्स ज्या तोफा आहेत त्या खरेदी प्रकरणात त्यांनी घोटाळा केला होता. असा त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बरीच टीका झाली. आणि नंतर मग त्यांचा पराभव झाला पक्षाचा आणि जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते.
आणि त्यांनी इतर मागासवर्गीय म्हणजेच काय ओबीसीसाठी त्यांनी आरक्षण देऊ केले. आणि त्या काळात त्यांचं हे सगळ्यात मोठं योगदान भारतातील लोकांसाठी ओबीसी बांधवांसाठी त्यांनी आरक्षण मंजूर केले. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. आता विश्वनाथ प्रताप सिंग देखील भारताचे पंतप्रधान झाले, पण अंतर्गत वाद हे खूप मोठे होते म्हणून ते फार काळ प्रधानमंत्री राहू शकले नाही. आणि 1990मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यानंतर 1990मध्ये पुन्हा भारताचे प्रधानमंत्री कोण झाले? चंद्रशेखर. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले आणि ते देखील खूप जास्त वेळ पंतप्रधान राहू शकले नाही. आता बघा 1991मध्ये निवडणूक प्रचार दरम्यान काय झालं? श्रीलंकेत लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. आणि श्रीलंकेतील लिट्टे नावाची जी संघटना आहे त्यांनी काय केलं? राजीव गांधीची हत्या केली. मग 2004मध्ये राजीव गांधी यांना न्यायालयाने बोफोर्स प्रकरणात निर्दोष ठरवले. आणि 2004चं जे प्रकरण आहे त्यामध्ये 4मध्ये राजीव गांधी यांना काय केलं? निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते. 1980च्या दशकात शेवटी जम्मू काश्मीरमधील असंतोष जो होता जम्मू काश्मीरमधील लोकांचा त्याला सुरुवात झाल्याचे दिसते. ही समस्या अधिकाधिक वाढत गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले आणि तिथं जे राहणारे काश्मीरी पंडित आहेत त्यांना निघून जाण्यास दहशतवादी संघटनांनी भाग पाडले. त्यानंतर बघा 1991 नंतर बदल काय झाला? जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. रशियाचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. भारतात PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला. आणि याच काळात भारतात 2 मोठे प्रश्न ऐरणीवर आले, जे प्रश्न हिंदू मुस्लिम वाद भविष्यात ठरले. ते प्रश्न होते बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी. बाबरी मस्जिद पाडल्या गेली आणि तिथं राम जन्मभूमी बांधण्यासाठी लोकांचा आग्रह सुरू झाला. त्यानंतर बघा मित्रांनो 1996 ते 99 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. त्यात अटल बिहारी वाजपेयी. आता 96 ते 99मध्ये कोण कोण प्रधानमंत्री झालं बघा? अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी पुन्हा भारताचे प्रधानमंत्री झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. 1998मध्ये भारताने आणखीन काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. 1999मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावर आणखीन एक युद्ध झाले. या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आता मित्रांनो आपण या पाठात आपण बघितलं की पाकिस्तानसोबत आपलं 3रं युद्ध आहे कारगिल. अगोदर लाल बहादूर शास्त्रीच्या काळात 65मध्ये झालं, 71मध्ये इंदिरा गांधींच्या काळात झालं आणि त्यानंतर आता अटल बिहारी वाजपेयींच्या काळात 99मध्ये झालं. आता बघा भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा, पैशाची व्यवस्था करणे, भारताला कोणत्या क्षेत्रात किती पैसा लागतो याची व्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र. यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. आता नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच योजना आयोगाची निर्माण करण्यात आली आणि पंचवार्षिक योजना आयोग निर्माण करण्यात आला. म्हणजेच प्रत्येक 5 वर्षाला योजना करायच्या आणि त्या योजना सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे छोटे छोटे टार्गेट ठेवून ते टार्गेट अचीव करण्यासाठी भारताने प्रयत्न केला.
आता बघा 1991मध्ये नरसिंहरावाचे जे शासनाचे जे आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला, या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. नरसिंहरावांनी जे त्यांचं शासन होतं त्यांनी आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला होता, त्या सुधारणांना काय म्हणतात? आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था आणि धोरणामुळे भरभराटी झाली. भारताची आर्थिक व्यवस्था जी आहे या धोरणामुळे भरभराटी झाली, म्हणजे जास्त प्रगती होत गेली भारताची आर्थिक धोरणामध्ये. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आणि मग भारतातील जी परकीय गुंतवणूक आहे, लोकांनी बघितलं इथं प्रचंड प्रमाणात उद्योग उभारत आहेत, म्हणून विदेशी जे उद्योगपती आहेत त्यांनी पण भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आणि 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते. हे प्रचंड प्रमाणात जी बदल झाले त्याला जागतिकीकरण असेही म्हणतात. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी भारताच्या स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. कोणत्या 2 महत्त्वाच्या घटना? 1965मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक, आता लक्षात असू द्या मित्रांनो, 1965मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन होते. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. त्यांनी काय केलं? नव्या शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर एका एकरमध्ये पूर्वीच्या काळात जर एका एकरमध्ये 10 पोती जर 10 क्विंटल जर गहू होत असतील तर हरित क्रांतीनंतर तिथं दुप्पट गहू होण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यानंतर वर्गीस कुरियन यांच्या दुग्ध उत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. यालाच धवल क्रांती असेही म्हणतात, म्हणजेच श्वेत क्रांती, पांढरी क्रांती कोणी केली? आपल्या देशातील वर्गीस कुरियन यांनी केली. आता वर्गीस कुरियन कोण? तर तुम्हाला आज आपल्या मार्केटमध्ये, बेकरीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एक ब्रँड दिसतो, त्याचं नाव आहे अमूल. अमूल दूध पिता है इंडिया, हे जर तुम्ही ऐकलं असेल तर याचे फाउंडर मेंबर म्हणजे ही कंपनी स्टॅब्लिश करण्याचं काम वर्गीस कुरियन यांनी केलं होतं आणि आनंद नावाची डेअरी त्यांनी सुरू केली. ती गुजरातमधील आनंद या ठिकाणी, म्हणजे आता आनंद नाव त्याला देण्यात आलं आहे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन आणि दुधापासून बनणारे प्रोडक्ट अमूलने तयार केले आणि विदेशी कंपन्यांना टक्कर देण्याचं काम वर्गीस कुरियन यांनी केलेलं आहे. आणि आपल्या देशात भारतात दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं, म्हणून त्याला धवल क्रांतीचे जनक असेही म्हणतात. कोणाला? वर्गीस कुरियन यांना. आता त्यानंतर काय सगळ्यात मोठा बदल काय झाला बघा आपल्या देशात? अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली आहे. अणुशक्ती यामध्ये आपल्या अगोदर अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान अशा जे प्रगत राष्ट्र आहे यांनी संशोधन केलं होतं. आता भारताने देखील प्रगती करण्यास सुरुवात केली. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे, संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणांसाठी करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये 1975मध्ये भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आकाशात सोडला होता. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. दूरसंचार क्षेत्रात ही प्रगती झालेली आहे. आता दूरसंचार क्षेत्राचा उपयोग आपल्या मोबाईलद्वारे समजतो आपल्याला की किती प्रगती झालेली आहे. आणि जगामधील सगळ्यात कमी पैसे देऊन जर डेटा मिळत असेल इंटरनेट यूज करण्यासाठी तर भारतामध्ये आहे. आणि प्रचंड प्रमाणात भारतामध्ये स्पीड देखील आहे जगाच्या बऱ्याच देशांच्या तुलनेत. त्यानंतर बघा सामाजिक क्षेत्रातील बदल. याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल होत गेले. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणाशी संबंधित आहे.
देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 85मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत महिला व बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. 85मध्ये म्हणजे यांचा विकास करण्यासाठी वेगळं मंडळ स्थापन करण्यात आलं, महिलांचं आणि बालकांचं. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा यांचा समावेश होता. 73 व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. तर लक्षात असू द्या मित्रांनो, भारतामध्ये ज्या संविधानात संशोधन होण्याची जी परंपरा आहे किंवा जी हक्क दिलेली आहेत त्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी झाली. त्यानुसार काय ठरलं की स्त्रियांना राखीव जागा ठेवण्यात आल्या. संविधानकारांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 78मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखीन एक आयोग निर्माण करण्यात आला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास संघटनांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून 1989मध्ये शासनाने अत्याचार विरोधी ॲट्रॉसिटी कायदा संमत केला. आता बघा मित्रांनो, त्यानंतर जागतिकीकरणामध्ये आपण काय बदल झाला आपल्या देशात. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदामध्ये केली आहे. आता बघा, जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला होता. G20 आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने केलेली आहे. आता बघा, भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट, उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. राजकीय क्षेत्रात ही एक स्थिर लोकशाही आणि यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे. हे बदल त्यांच्या आहाराविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून दिसतात. पुढील पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानाचा अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, या प्रचंड प्रमाणात भारतामध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलाला ही सर्व मंडळी यांचं योगदान ही मोलाचं आहे. त्यामध्ये सर्वच पंतप्रधान असतील, सर्वच पक्ष असतील, यांनी भारताला कशा प्रकारे समोर घेऊन जाता येईल याविषयी नेहमीच काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. आणि म्हणूनच भारत आणि पाकिस्तानची जर तुलना केली तर आपल्या देशात विविध जाती, पंथ, धर्म असून देखील आपण दिवसेंदिवस खूप प्रगती करत आहोत. आणि आपल्या तुलनेत पाकिस्तान देशाची प्रगती का होत नाही, कारण त्यांनी धर्माला अतिमहत्त्व दिलं आणि त्यांची आणि आपली बरोबरी केली तर पाकिस्तान आपल्यापेक्षा प्रचंड प्रमाणात मागे राहिला आहे. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून, समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवा. तुमच्या समस्येचं नक्कीच विचार केला जाईल आणि समस्येचं समाधान केलं जाईल. आता भेटूया पुढील पाठात, प्रकरण 3. या पाठात भारतातील अंतर्गत आव्हानाविषयी अभ्यास करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.